नथुराम गोडसे हे मरेपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते असा दावा नथुराम गोडसेंचे चुलत नातू सात्यकी सावरकर यांनी केलाय। नथुराम गोडसे हे 1932 साली संघात दाखल झाले आणि ते संघाचे बौद्धिक कार्यवाह होते असा दावा त्यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे राहुल गांधींच्या दाव्याला पुष्टी मिळाल्याची चर्चा आहे। तर नथुराम गोडसे सुरुवातीला संघाचे सदस्य होते, मात्र नंतर त्यांनी संघ सोडला होता असा प्रतिदावा आरएसएसचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी केलाय। 1932 साली त्यांनी सांगलीमधून संघाचं काम करायला सुरुवात केली। साधारणतः 10 वर्षापर्यंत ते संघात निश्चितपणे होते। 1942 साली त्यांनी हिंदू राष्ट्र दल हे स्वतःचं एक संघटना चालू केली। तत्पूर्वी 1939 साली हिंदू महासभेचं जे आंदोलन झालं हैदराबादच्या निजामाविरुद्ध, त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला होता, पहिल्या फळीचं नेतृत्व केलं होतं आणि त्याच्यात संघ स्वयंसेवकांचा सहभाग निश्चितच असतो। कोण जातो कोण येतो, आता संघाची प्रक्रिया काय असते ह्याची मला कल्पना नाही जास्त, पण त्यांनी जसं खंडन केलेलं नाही तसं त्यांनी स्वीकारणं ही काय फार मोठी गोष्ट नाही किंवा लाजिरवाणी गोष्ट नाही आहे। जर एखादा मनुष्य जर राष्ट्राच्यासाठी समर्पित होत असेल संघाच्या माध्यमातून, तर ती त्यांना गौरवान्वित करणारी गोष्ट असते, पण म्हणून गांधी हत्येला संघाला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे। संघ एक ओपन संगठन है, कई लोग आते हैं अपेक्षा से एंड दे गेट डिसइल्यूजन्ड और बाद में डॉर्मेंट होते, निष्क्रिय होते, छोड़ भी जाते हैं। ऐसा ओपन चलता है। संघ पर आरोप लगा रहे हैं गांधी जी की हत्या करने का। निर्णय कौन करेगा? निर्णय तो कोर्ट करेगा। तो इसके पहले कोर्ट में सारी केस चली है, तो ट्रायल कोर्ट में और हाई कोर्ट ने इवन अभियोग में भी संघ का नाम नहीं लिया है, चार्जशीट में भी नहीं है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।